आपला आता 14वा दशक चाललाय आणि पहिला समास चाललाय, ज्याच्यामध्ये महंतांची लक्षणं लिहिलेली आहेत. आपण अनेक वेळा म्हणालो त्याप्रमाणे महंत म्हणजे केवळ समाजाला मार्गदर्शन करणारा नाही, तर ज्याच्या प्रत्येकाचंच व्यक्तिमत्व दुसऱ्यावरती काही ना काहीतरी प्रभाव टाकत असतं. त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला म्हणजे आपल्यासारख्या प्रत्येकाला ते सांभाळणं आवश्यक आहे की आपण प्रत्येकानेच आपलं व्यक्तिमत्व जितकं सांभाळता येईल तितकं सांभाळून घ्यावं, जितकं सुधारता येईल तितकं सुधारून घ्यावं, जितकं नियंत्रणामध्ये दुर्गुणांना ठेवून सद्गुणांचा विकास करता येईल, विकास नाही करता आला तरी चांगल्याच्या बाजूनी आपलं व्यक्तिमत्व नेहमी प्रकट ठेवावं. त्याची निगेटिव्हिटी, त्याची काय आपण काळी बाजू काय असेल ती, जो शब्द वापरायचा असेल ती बाजू समोर ठेवू नये. जगाच्या पुष्कळचं म्हणजे आपल्याकडे ही दांभिकता आहे का? दांभिकता नाही आहे. आपण एकदा हे चांगलं आहे, हे चांगलं असं स्वीकारायचं आहे असंच मनामध्ये धरून किंवा असा निश्चय करून फक्त चांगल्याच गोष्टींवरती जर आपण एकाग्र होत गेलो तर हळूहळू आपल्या स्वभावातल्या वृत्तीतल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना सौम्यता यायला लागते, कमी व्हायला लागतात त्या. आणि म्हणून इथे गेल्या वेळी आपण जिथे येऊन पोचलो आहोत ती 54वी ओवी आहे. 42 झाल्या. नाही झालं आपलं. बर. प्रसंगे वीण बोलू नये, अन्वये वीण गाऊ नये, विचारे वीण जाऊ नये, अविचार पंथे. प्रसंगाशिवाय बोलू नये म्हणजे अगदी वेळ पडली तरच उत्तर द्यावं. काय होतं, कोणाच्याही दोन माणसांच्या मध्ये कशाची चर्चा चाललेली असेल, आपल्याला तो विषय माहिती आहे किंवा त्यांना काय माहिती आहे त्याहीपेक्षा तो विषय आपल्याला अधिक माहिती आहे, तर लगेच माणूस म्हणतो नाही म्हणजे मी तुम्हाला जरा सांगू का, सौजन्याने म्हणतो की मी जरा बोलू का तुमच्यामध्ये, मला माहिती आहे याच्याविषयी. समर्थ म्हणतात आपल्याला कोणी विचारल्याशिवाय ती गोष्ट सांगायला जाऊ नये. प्रसंगे वीण बोलू नये, पडलाच प्रसंग तर बोलावं, अन्यथा बोलू नये. अनन्य वीण अन्वये वीण गाऊ नये. अन्वय काही संबंध असल्याशिवाय. आता असं असतं की जर आपल्याला गाणं बरं म्हणता येतं की मनुष्य कुठे संधी मिळतो ते त्या संधीचा तो विचारच करत असतो की चला मग तुम्हाला हवंय का. म्हणजे तुम्हाला सांगते एक प्रसंग इतका म्हणजे मला त्यावेळी जरा वाईटच वाटलं. म्हणजे माझ्या सद्गुरूंच्या आम्ही महिन्याचं जसं मासिक श्राद्ध म्हणतो तसं आम्ही त्या महिन्याचं एक भावांजलीचा कार्यक्रम शिवाजी मंदिरामध्ये घेतला. की झालं हे सगळं उत्तर काशीला, इथे पुण्यामध्ये त्याकरता काही केलेलं पण नव्हतं. मग एक महिन्यानंतर काहीतरी करावा म्हणून आम्ही आमचा कार्यक्रम ठेवला. खूप मोठी माणसं होती, म्हणजे तिथे व्यासपीठावरही खूप मोठी माणसं होती, सभाही खूप मोठी झाली, तो काही म्हणजे विषय नाही. पण आता जेव्हा अशी एक मासिक सभा आपण आयोजित करतो तेव्हा त्याचं नियोजन झालेलंच असतं. पण त्यामध्ये किमान 5-6 जणी येऊन विचारून गेल्या की ह्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्ही एखादं गाणं गाऊ का, म्हणजे आम्ही इथे येऊन काही आम्ही म्हणू का. म्हटलं नाही, कारण आमच्या परंपरेमध्ये जे म्हटलं जातं ते इथे म्हटलं जाणार आहे. ज्या माणसांनी त्यांच्याबरोबर आयुष्यभर 60-65 वर्षाची साथ केली आहे ते ग्रस्त जे म्हणायचं आहे ते म्हणणार आहेत. सांगण्याचा हेतू असा की माणसाला भान राहत नाही. मनुष्य कुठल्याही गोष्टी म्हणजे तिथे काय अधिक पुढे येतं, माणसाला आपली प्रसिद्धी, आपला मोठेपणा, त्या कार्यक्रमामध्ये आपलं अस्तित्व प्रकट करण्याकरता माणूस येणकेनं प्रकारांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. वास्तविक पाहता जी ती परंपरा असते, जो तो संप्रदाय असतो, ज्याची त्याची पद्धत असते, त्या पद्धतीप्रमाणे लोक आपापले कार्यक्रम करत असतात. पण आता साधी म्हणजे माझं तर किती सामान्य विषय आहे. आमच्या तुळशीबागेमध्ये रामायण चालू होतं तेव्हा तुलसी रामायण. एकदा दिवे बंद झाले तर एक मिनिटभर थांबायला लागेल म्हणून आम्ही श्रीराम जयराम जय जयरामचा थोडा वेळ जप केला. अधिक वेळ थांबायला लागते आणि ते बोलायला लागले म्हणून आम्ही थांबलो. 2-4 बायका आल्या, म्हणाल्या अहो आमच्यापैकी इथे आम्ही गातो. म्हटलं नको गाणं वगैरे काही नको, आता चालू आहे कार्यक्रम त्याच्यामध्ये. नाही मग आम्ही भजन म्हणतो. म्हटलं नको. आग्रह किती आणि प्रवृत्ती कशी. अहो म्हणे आत्ता तुम्ही भजन सांगितलं, म्हणजे त्या ज्या बायका गातात, अहो म्हणे आत्ता त्यांनी भजन सांगितलं आणि ते म्हटलं ते तुम्हाला चाललं आणि आम्ही भजन सांगितलं तर तुम्हाला का नाही चालणार.
मी म्हटलं हा कार्यक्रम ज्याचा आहे तो त्या कार्यक्रमाच्या विषयी काय ते ठरविल, त्याच्यावरती आपल्याला वाद घालण्याचं काही कारण नाही आहे. इतका राग आला त्या बाईंना. अरे हा काय बळजबरी आहे की भजन तुम्ही सांगता ते तुम्हाला चालतं, आम्ही सांगितलं तर तुम्हाला का चालणार नाही? अरे ही काय भाषा, हे काय बोलणं, हे कुठून येतं? हा मनुष्याचा स्वार्थ जेव्हा अतिरेकाला जातो, म्हणजे आपल्याला कळत नाही माणसं किती स्वार्थी असतात, किंवा माणसांच्या मनामध्ये, त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मी 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 याचा आग्रह किती भरलेला असतो, आपल्याला कल्पना नसते. म्हणजे काही वेळा ते नकोसं होतं आपल्याला, की आपलं अस्तित्व प्रकट करण्याकरता माणसं बोलतात. म्हणजे आणखीन एक प्रसंग सांगते आपल्याला, तुळशीबागेचाच आहे. तुळशीबागेमध्ये मी 24 वर्ष बोलायला जाते. जेव्हा तुळशीबागेमध्ये काहीही बसण्याची सुद्धा त्यांची सोय नव्हती, तेव्हापासून मी जातीये. तर पुष्कळ तिथे लोक जमतात, मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे तुळशीबाग भरते. बरं, रामाचं मंदिर आहे ते, शेवटी लोक त्या उत्सवाला येतात पण खूप, त्यामुळे त्या उत्सवामध्ये गर्दी होते. पूर्वी तर जवळजवळ हजारात लोक येत असत. फार पूर्वी त्या सगळ्या बायका खूप ऐकणाऱ्या आणि त्या भागातल्या होत्या, त्या जवळजवळ 300-400 बायका एकत्र गटाने यायच्या. असं सगळं तिथे उकडणार, काय त्रास होणार काय, असं तुम्ही रामाची सेवा करायला आलाय, तुम्हाला या बाकीच्या गोष्टींची काय गरज आहे? माझ्याबरोबर मी हार्मोनियम वाजवायला येते म्हणून एक जण आल्या. पहिल्या दिवशी, हो कल्याणीताई इथे पंखे नाही आहेत. अहो कल्याणीताई, यांनी आपल्याला पाठीमागून काहीतरी हे करायला भेटलंय बघा, इथे देवाची सेवा करायला आपण आलोय, जमत असेल तर करावी, नसेल जमत आपल्या घरी बसावं. इथे काही राम आपल्या मागे लागला नाहीये की तुम्ही आल्याशिवाय माझा उत्सव होत नाहीये, असं काही म्हटलं नाहीये. शेवटी माणसाचा अहंकार किती अतिरेकी असतो. त्या बाई, दोघे जे प्रमुख तुळशीबागवाले आहेत त्यांच्याकडे गेल्या. म्हणाले, अहो काय लोक आहात हो, म्हणाले तुम्ही, या कसल्या पगड्या घालता, या कधी ड्रायक्लीन तरी कधी केले का? ही भाषा, कधी म्हणे ड्रायक्लीन तरी केलेत का? त्या म्हणे एकदा स्वच्छ धुवा आणि डोक्यावर घाला, आणि म्हणे आम्ही इथे बसतो तर आम्हाला पाठीमागे पंखे लावा. मी यातलं काहीच ऐकलं नव्हतं. आम्ही जेव्हा घरी परत यायला निघालो तेव्हा मी त्यांना सगळ्यांना सोडून मग घरी जायची. तर तेव्हा त्यांनी ते एकीने सांगितलं की ह्या असं बोलल्या. म्हटलं आता उद्यापासून तिथे यायचंच नाही. त्यांना त्याच क्षणी सांगितलं, म्हटलं हे आपल्याला जुळणारच नाही, ही भाषाच आपल्याला मान्य नाही, हे वागणं आपल्याला मान्य नाही. कशा करता या अध्यात्माच्या क्षेत्रात येता? तुमची जर प्रत्येक गोष्टीच्या विषयी जर तक्रार आहे, तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीत हे पाहिजे ते पाहिजे, तुम्ही करा ना ते 7 स्टार अध्यात्म जिथे जाऊन करायचं. कसं AC शिवाय येणार नाही, अमक्याशिवाय बसणार नाही, इतक्या लोकांच्या शिवाय बोलणार नाही, करा ना. ते पुष्कळ आहे, सगळं ठिकाणी आहे. नाही असं नाही, तुम्हाला ज्या ठिकाणी जावंसं वाटेल त्या ठिकाणी जाऊन करा. पण ही वागण्याची पद्धत नव्हे. मी त्या म्हणजे, आणि त्यानंतर कल्याणीताई माझं चुकलं, मी तुम्हाला म्हटलं मी अमुक करत, म्हटलं आता हा विषय संपला आपला. मी म्हटलं आम्ही इतकी वर्ष इतक्या ठिकाणी जातो, पण आम्हाला चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, मी तर काही घेतच नाही. पण कुणाच्या घरी कधी उतरलं तरी सुद्धा म्हटलं अमुक एक वस्तू पाहिजे आहे. तुमच्याकडे अंथरूण कमी पडलं का, पांघरूण कमी पडलं का, खिडकीतनं वारा आला, म्हटलं आम्ही कोणतीच गोष्ट बोलणार. म्हटलं तिथे कशा करता आपली जातोय काय? ही ट्रेनिंग दुसऱ्याला काही ऐकायचं की नाही माहीत नाही, पण हे ट्रेनिंग आपल्याला. आम्ही जेव्हा त्र्यंबकेश्वरच्या जवळ एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, तो कार्यक्रम डोंगरावरती, त्या कार्यक्रमाच्या इथे सगळ्या खिडक्या काचेच्या फुटलेल्या, वारा इतका प्रचंड, थंडी इतकी प्रचंड की ते म्हणाले कल्याणी त्या काय करूया तुमच्या खोलीत? म्हटलं काही नका करू, काय करायचंय. मी जे गाडी जेव्हा घेऊन जाते तेव्हा मी गाडीमध्ये झाडू सुद्धा ठेवलेला असतो. मी झाडू आणला खालचा वरती, माझी कॉटच्या खाली झाडलं, आणि कॉटच्या खाली माझ्याबरोबर नेहमीच एक सतरंजी असते, माझं एक पांघरूण असतं. मी कॉट खाली झोपले, संपला. माझ्या खोलीचं दार लावलं. इथे वारा येतो का येत नाही, करायचंय काय तुम्हाला? तुम्हाला ईशावास्य उपनिषद वाचायचं, आणि ते उपनिषद राहिलं बाजूला. आमच्या इथे खोलीला खिडक्याला अमुक करा, आमच्या याला ते पडदे लावून द्या, आम्हाला गरम पाणी द्या, आम्हाला गार जे पाणी द्याल ते. हे जर आपल्याला नाही राहता आलं, ही ऍडजस्टमेंट आहे. तुम्हाला काय रोज राहायचंय का असं?
तुम्हाला 1 दिवसापुरतं, 2 दिवसापुरतं, 4 दिवस जुळवून घेता आलंच पाहिजे. म्हणून ते सांगतात तसं की हा जो अन्वय वीण गाऊ नये, हे जे हा विषय आहे की आपलं काहीतरी दुसऱ्याच्या माथी मारत राहायचं. की एक वक्ता आमच्या गावाला येणार आहे म्हटल्यानंतर त्या वक्त्यांनी आपल्या डिमांड्स देतच राहायच्या. किती वक्त्यांचं तुम्हाला सांगू, आपल्या बायोडेटाच्या मागे आपल्या गरजा लिहून ठेवलेल्या असतात. बायोडेटापेक्षा ते फार मोठं असतं की आम्हाला विमानाचं तिकीट पाहिजे का, आम्हाला गाडीचं तिकीट पाहिजे. हे येणार एस टीनी आणि घेणार तिकीट विमानाचं, हे राहणार आपल्या नातेवाईकाकडे, घेणार पैसे हॉटेलचे, हे सगळं जे आहे ते 1 2 3 4 जे लिहून दिलेलं असतं ते सगळं पुरं करून द्या. ही जी भानगड आहे. तर त्यांनी इथे समर्थ म्हणतात हा व्यवहार नव्हे. म्हणजे मला सगळ्यात वाईट, बाकीचे सगळे बाजूला गेले पण मला किरण बेदींनी असं केलं याचं मला सर्वात वाईट वाटलं. की सगळ्यात वाईट बाजू त्यांच्या त्या आत्मचरित्र वाचून त्यांच्याबद्दलची जी धारणा होती त्यांनी सगळ्या धारणा घालवून टाकल्या. की मनाला असं वाटलं एवढ्या चांगल्या बाई आणि हे काय आहे हे वागणं. म्हणजे संपलं त्या माणसाचं थिंकिंगच कळतं ना की हा कोणत्या विचारातला मनुष्य आहे. आणि असा विचार जो करत असेल त्याला कुठून मोठा म्हणायचा, त्याला कुठला आदर द्यायचा. सामान्य माणसंच चांगली असतात. सामान्य माणसं, आता तुम्हाला सांगते इथे ब्राह्मण संमेलन झालं, त्या टेकडीवर झालं, काय व्यवस्था होती, काहीही व्यवस्था नव्हती. पण लोक हू की चू नाही, 4 लाख लोक राहिले तिथे. एकाने म्हटलं नाही आमची सोय झाली नाही, आमची गैरसोय झाली, आम्हाला अमुक मिळालं नाही, आम्हाला काहीही नाही. ज्यांनी त्यांनी आपली व्यवस्था लावली, सोय लावली, जो तो राहिला 3 दिवस राहून निघून गेला. कशाकरता वक्ता पाहिजे, कशाकरता अध्यात्मावर प्रवचन करणारा माणूस पाहिजे. ज्या माणसाला ॲडजस्टमेंटच नाही, ज्याला तडजोडच करता येत नाही, त्यांनी कशावर बोलावं आणि काय बोलावं. त्यामुळे सांगायचं आपल्या पुढे की हे अन्वय वीण गाऊ, काहीतरी संबंध असल्याशिवाय आपण त्या ठिकाणी आपलं काहीतरी प्रस्थापित करायला जाऊ नये. विचारे वीण जाऊ नये अविचार पंथे. म्हणाले विचार केल्याशिवाय या मार्गाने जायचं का जायचं नाही हे आपण ठरवू नये. कधी कधी अविचाराच्या मार्गाने जावं लागत नाही असं नाही. आता बघू काश्मीरमध्ये काय होतं, कारण आता मुख्यमंत्री कोण होतो, पंथ विचाराचा आहे का अविचाराचा आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचे निवडणूक म्हणायच्यापेक्षा सुद्धा ते खलबत किंवा ते राजकारण करण्याचा प्रसंग आला तेव्हा मार्ग कोणता पत्करायचा, विचाराचा का अविचाराचा. शेवटी पक्षांतर्गत पण आहे आणि पक्षापक्षांमध्ये पण आहे की पक्षापक्षांमध्ये विचार काय करायचा, पक्षांतर्गत काय करायचा. एक त्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करून डोकेदुखी संपलेली नाहीये, रोज नवीन डोकेदुखी आहे महाराष्ट्रामध्ये. आत्ता पाहिलं तर की जो तो असंतुष्ट आत्मा आपल्या परीने काहीतरी सुरू करतोच आहे. म्हणजे अविचाराचा पंथ जर स्वीकारला असता कुणाच्या तरी तुष्टीकरण करण्याकरता तर स्वीकारावा का स्वीकारू नये. आता समजा आपण धरून चालू, काश्मीरमध्ये नाहीच आहे होणार BJPचा मुख्यमंत्री, ते नक्कीच होऊन देणार नाहीत. म्हणजे मुख्यमंत्री त्यांचाच जरी झाला तरी सुद्धा उद्या जर राजकारण करावं लागलं की त्या मुख्यमंत्र्याचं वर्चस्व किंवा प्रभाव खाली आणण्याकरता काही मार्ग अवलंबावे लागतील. लावणार आहेत की नाही किंवा अशा पद्धतीने ते वागणार आहेत की नाही आपल्याला माहीत नाही. शेवटी राजकारण आहे. शेवटी काही गोष्टी समर्थ म्हणतात तसं इशारतीचे बोलू नये, बोलायाचे लिहू नये. तसं काही गोष्टी इशाऱ्याने करून जे आवश्यक आहे ते करून घ्यावं लागेल. आता हा पंथ चांगला आहे का वाईट आहे, हा पंथ वाईटच आहे. हा जो मार्ग आहे की समोरच्या माणसाचं जो काही प्रभाव आहे किंवा काही चांगुलपण असेल किंवा त्यांनी केलेलं काम असेल किंवा त्याच्या स्वतःच्या ठिकाणी असणारं त्याचं त्या भागातलं वर्चस्व किंवा महत्त्व असेल ते कमी करायचं आहे. मग ते कमी करण्याकरता मार्ग काय सगळे सरळच असतात का, वाकडे मार्ग आहेत. पण ते मार्ग स्वीकारायचे का नाही स्वीकारायचे, तो त्याच्याकरता ते सांगतात विचारे वीण जाऊ नये अविचार पंथे. या अविचाराच्या पंथाने जायचं आहे, ह्याचा पूर्ण विचार केल्याशिवाय जाऊ नये. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तो दुर्योधन तिथे पडला आहे तेव्हा आता त्याच्या ठिकाणी आता काही फारसं सामर्थ्य शिल्लक राहिलेलं नाही.
त्याच्याबरोबर 4-5 माणसं शिल्लक राहिली आहेत. आता दुर्योधना, भीमा पण केलायस ना की दुर्योधनाची मांडी फोडणार आहेस म्हणून. आता द्वंद्वाकरता ज्या दुर्योधनाने इतकी वर्ष तयारी केली आहे आणि ज्याच्याकरता तू पण केलायस आता हे घडवा न, तर तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर 5 पांडव जातात. दुर्योधन जिथे आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटतात. लपून बसलाय तो, कारण आता मरणाचं भय आहे म्हणून लपलाय. भगवंतांनी त्याला शोधलाय, तिथपर्यंत जाऊन पोहोचले. गेल्यानंतर भगवंत म्हणतात, अरे आता ह्याच्याबरोबर युद्ध करा. आणि तर युधिष्ठिर आहे, म्हणजे भले आहेत, म्हणाले तुला दुर्योधना युद्ध करायचं आहे ना द्वंद्व, आमच्यापैकी कोणाशीही कर. अरे कोणाशी? आता त्या दुर्योधनाची इतकी स्थिती की ज्यांनी एवढ्या तयारी निश्चित त्या द्वंद्वाला उभा, त्याला भीमाशिवाय दुसरा कोणी आहे का? त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचं पहिलं वाक्य आहे, पांडवांनो तुम्ही फक्त भीक मागण्याकरता जन्माला आलेले आहात. तुमच्या नशिबातच नाहीये राज्य करायचं, तर तुमच्याकडे ही बुद्धी येईल कुठून? काही गरज त्या युधिष्ठिराला बोलायची तुम्हाला? त्यावेळी पांडवांनी सांगितलं, दुर्योधना तू आणि उरलेल्या पांडवांशी द्वंद्वयुद्ध करणार? अरे म्हणाले 12 वर्ष त्या भीमाच्या पुतळ्याबरोबर तू त्याला म्हणजे ठोसे मारून मारून द्वंद्वयुद्धाची तयारी एवढी तू केलेली आहेस, तू काय आता युद्ध याच्याबरोबर करणार? नाही म्हणाले, तू काही याच्याबरोबर युद्ध करशील असं वाटत नाही, तुझ्या तोडीचा फक्त एक भीमच आहे. अरे ते दुर्योधनाचा अहंकार आहे तो भगवंतानी असा फुलवला की दुर्योधन म्हणाला, छे छे, मी इतर कोणत्याच पांडवांशी युद्ध करणार नाही, मी भीमाशीच करीन. आता जे व्हायचं ते होईल. आता कर्णाच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवंतानी तेच केलं की कर्ण जेव्हा उतरला रथामधून खाली, त्या रथाचं चाक जमिनीमध्ये रुतलाय, ते चाक वरती काढण्याचा प्रयत्न करतोय. भगवंतानी सांगितलं, अर्जुना करा शरसंधान. तेव्हा कर्ण म्हणाला, अरे भगवंता तू त्याला माझ्यावरती बाण सोडायला सांगतोस, मी खाली उतरलोय, रथाचं चाक भूमीमध्ये गेलेलं आहे, हे चाक तर मला काढू दे. म्हणाले, हे धर्मयुद्ध होत नाही. तेव्हा तो प्रसिद्ध आहे, राधा सुद्धा कुठे गेला होता तेव्हा तुझा धर्म, कुठे गेला होता तुझा धर्म? त्यावेळी नाही तुला धर्म आठवला, ज्या प्रत्येक वेळी तू ह्या सगळ्यांना त्या लाक्षागृहामध्ये टाकलंस, अनेक प्रसंग, त्या सगळ्याच त्यांनी त्यावेळी पाढा वाचलेला आहे. सगळ्या ज्या ज्या केलेल्या गोष्टी आहेत दुर्योधनांनी, दुःशासनाने, नंतर या सगळ्यांनी म्हणजे चांडाळ चौकडीने मिळून, तर त्यांनी त्याचा पाढा वाचला. म्हणाले, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? तुझ्या बरोबर युद्ध करण्याकरता हा विचार पत्करावा लागेल. हे करण्याकरता सुद्धा व्यक्तिमत्व फार मोठं लागतं. आणि त्याच्यात नसेल मोठं तर काय मोठं लागतं? तर निस्पृह विचार हा समष्टीचा लागतो, व्यक्तीचा नाही. निस्पृहपणे व्यक्ती करता मनुष्य अशा प्रकारचा निर्णय अवलंबू शकत नाही. सामान्य आपल्या वर्गात सामान्य मनुष्य आहे, पण सामान्य मनुष्याला कुठला तरी एक अविचाराचा मार्ग पत्करायचा आहे. कशा करता? दिसतंय आपल्याला की हे जे समोर घडतं आहे, हे समोरचं घडणं योग्य नाही आहे, आपल्याला त्यातनं काहीही मिळवायचं नाही, याच्यामध्ये समाजाचं कल्याण दडलेलं आहे, ते आपल्याला करायचं आहे. जे करावं लागणार आहे ती गोष्ट काही योग्य नाही आहे. म्हणजे मला अगदी अनेक गोष्टींची आठवण होते की कितीतरी गोष्टी आपल्याला अशा असतात की ज्या एका विशिष्ट पद्धतीने करवून घ्याव्या लागतात, आणि त्या तशा करवून नाही घेतल्या तर त्या घडू नाही शकत. आणि तेव्हा मार्ग अविचाराचाच प्रत्येक वेळी असतो असं नाही, कौशल्याचा असतो. खुबीने काही गोष्टी कराव्या लागतात आणि काही वेळा खरोखरच आडमार्ग स्वीकारावा लागतो की नाही. त्या व्यक्तीला हैदराबादचं आपल्याला माहिती आहे की हा राजा जो आहे हा स्वतंत्र राज्य मागत होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबाद संस्थान आम्ही हिंदुस्थानमध्ये विलीन करणार नाही, ही त्याची भूमिका होती. पाकिस्तानात गेला असता की नाही माहीत नाही, पण मी हिंदुस्थानात विलीन होणारच नाही हे निजामाचं पक्क धोरण होतं. कुठे सांगितलं गांधींना, कुठे सांगितलं नेहरूंना? त्यावेळी कुठलीही गोष्ट सरदार वल्लभभाई पटेलांना याची पूर्ण कल्पना होती. नेहरू तोपर्यंत पंतप्रधान झालेले होते. आणि ज्यावेळी हे पोलीस ॲक्शन हैदराबादची केली, म्हणजे हा जो सशस्त्र उठावानी सरकारने ते सगळं नेस्तनाबूत केलं त्यांचं बंड, तर त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेलांनी पहिल्यांदा नेहरूंना म्हणजे कनेक्शनमधनं बाजूला केलं, म्हणजे त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं टेलिफोनिक कॉन्टॅक्ट शिल्लक ठेवला नाही.
कोणाचाही संपर्क नेहरूंपर्यंत नेहरू एकटे ठेवले. हे सगळं काम करून टाकलं. तो राजा शरण आणला. त्यावेळी जनरल चौधरी होते. चौधरीने हैदराबादची पोलीस ॲक्शन केली. निजाम शरण आल्यानंतर हैदराबाद ताब्यात घेतलं. नेहरूंचा फोन सुरू केला. पहिला फोन नेहरूंना आला की असा असा हैदराबादचा निजाम शरण आला. नेहरू आले, तोबा, हाय अल्लाह, हाय अल्लाह. अरे तोबा कशा करता, आनंद होऊ दे ना. हैदराबाद शरण आलं तर निजाम शरण आला तर त्यांना आनंद नाही झाला. रागावले नेहरू, असं कसं झालं, मला न कळता पोलीस ॲक्शन झाली कशी. सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगितलं अशा किती गोष्टी की ज्या राजकारणामध्ये हे अनेक मार्ग सगळेच योग्य आता ओरडत बसलेत. आता मार्ग अयोग्य नाही आहे. जेव्हा तुम्ही संसदेमध्ये कामच होऊ देत नाही त्यावेळी तुम्हाला कोणतंच काम ठीक आहे, तुम्हाला घर वापसी मान्य नाही आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला संसदेमध्ये गोंधळ घालायचा आहे, गोंधळ घाला. पण त्यांनी सांगितलं की आमचं उत्तर त्याच्यावर ठरलेलं आहे की तुम्ही धर्मांतर बंदी कायदा आणा. त्या कायद्याला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. आपण तो कायदा आणू आणि विषय संपवून टाकू. तो कायदा कुणालाच नकोय. म्हणजे या देशातला हिंदू मनुष्य हा ख्रिश्चन आणि मुसलमान रोज केला जातो आहे, तरी सुद्धा धर्मांतर बंदी हा कायदा आमच्या राजकारणी पुरुषांना नकोय. का नकोय? कारण या लोकांनी कोट्यावधी रुपये डॉलर्समध्ये भारतामध्ये या कामाकरता घेऊन ठेवलेले. हे सगळे करप्ट आहे, हे सगळे भ्रष्टाचारी आहेत. त्यांना हे विषयच नकोय. मग काय, कायद्याकरता हो म्हणायचं नाही आणि काम होऊ द्यायचं नाही. मग आता तुम्ही जर थेट राष्ट्रपतींकडे जाऊन जर कायदे मंजूर करून, तर रोज चाललंय टी व्हीवरनं की तुम्ही हे काय संसद चालवता, संसदेचा अपमान करता, तुम्ही अपमान करून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करून घेता. ही आणीबाणीपेक्षा सुद्धा परिस्थिती कठीण आहे. हे हुकुमशहा आहेत. म्हणजे हे पंथ अविचाराचे आहेत का नाही, पण त्याला जेव्हा बायपास करावं लागेल. एके दिवशी ममता बॅनर्जीचा प्रश्न येईल, त्याही बाईंना एके दिवशी शिकवावं लागेल. किती प्रसंग आहेत, असे किती प्रसंग आहेत की जे राजकारणामध्ये येत राहतात की ज्या प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्ही विचारांनीच पुढे जाता असं नाही. आत्ता अगदी तुम्हाला अलीकडची गोष्ट सांगते की अनेक लोक आत्तापर्यंत बोलत नव्हते. त्या बाबरी ढाचा पडला बाबरी मशिदीचा, त्यानंतर आता इतक्या वर्षांनंतर त्यावेळेच्या पत्रकारांनी जे व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे त्याची एक CD त्यांनी माझ्याकडे दिली आहे. तर कुठपर्यंत खणत गेले बाबरी मशीद, जिथपर्यंत मंदिराचा कळस लागला तिथपर्यंत. त्याच्या पुढे त्याच्यावरती माती टाकून बंद केले. अरे त्याच्याच तर खाली खणायला पाहिजे. जर मंदिराचा कळस लागला तर हा कोणत्या मंदिराचा कळस आहे, याच्या खाली मंदिर कोणतं आहे हे तर बघा ना. पण नाही. आता हे कसं आहे, विचारे जाऊ नये अविचार मार्गे. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की पूर्णपणे विचार करून अविचाराच्या मार्गाने जायचं का जायचं नाही हे विचाराने ठरवा. की बाबरी मशिदीचा ढाचा पाडायचा आहे का, हो पाडायचा आहे. आम्हाला कोणतं काम करायचं आहे, हो करायचं आहे. काम योग्य आहे का अयोग्य आहे आम्हाला माहित नाही. आता घर वापसी हे प्रकरण रजत शर्मांनी सुद्धा काही कमी नाही लावून धरलेलं. त्यांनी सांगितलं हे तुम्ही असं धर्मांतर करता, अशा प्रकारचं बंड उभं करता, म्हणजे हे कार्य दांडगेपणाचं आहे का दांडगेपणाचं नाही आहे. म्हटलं तर नाही आहे, म्हटलं तर आहे, दोन्ही आहे. तुम्ही जर म्हटलं तर ज्याला ज्या धर्मामध्ये जायचंय, अरे आत्ता तुमची धर्मांतर होत आहेत ती मान्य, आणि फक्त या लोकांनी हिंदू धर्मामध्ये प्रवेश करायचा तर तो अमान्य, असं कसं होईल. त्याचं मुस्लिमीकरण, त्याचं ख्रिश्चनीकरण मान्य आहे. सांगण्याचा हेतू असा की जेव्हा कशाला उत्तर द्यावं लागतं त्या प्रत्येक वेळी उत्तर देताना एकाच पद्धतीने उत्तर देता येतं असं नाही आहे. काही वेळा एखादा अयोग्य मार्ग, अयोग्य म्हणण्यापेक्षा लोकांना वाटणारा भडक मार्ग पण स्वीकारावा लागतो, कधी कधी अयोग्य पण स्वीकारावा लागतो. योग्य आणि अयोग्य अनेक मार्गांचा राजकारणामध्ये तर पदोपदी विचार करावा लागतो. पण ते म्हणाले अयोग्य मार्गावरून जरूर चालावं लागेल, पण चालताना विचार करून चालावं लागेल. मग विचार करून आपल्याला सुद्धा आपल्या घरामध्ये काही गोष्टी, अरे या टीव्हीचे सिरियल्स काय आहेत, तोच प्रकार आहे की अयोग्य मार्गावरून एकेकाला ती सध्या रुंजी चालली आहे ना, की आपल्या त्या सासूला जागेवर आणण्याकरता पुष्कळ प्रयत्न करते. की सगळे जे मार्ग आहेत योग्य आणि अयोग्य मार्ग,
त्या मार्गांचा अयोग्य मार्गाने आपल्याला जायचे, लढा कशाकरता द्यायचा आहे? योग्याकरता द्यायचा. व्यवहारामध्ये सुद्धा वैयक्तिक स्वार्थाकरता अयोग्य मार्ग निवडा असं तत्वज्ञान सांगत नाही. अविचाराने अयोग्य मार्ग निवडा असं तत्वज्ञान सांगत नाही. कुणाचं तरी कल्याण त्याच्यामध्ये दडलेलं आहे, अयोग्य मार्ग निवडा. तुम्हाला सांगते, डॉक्टरकडे जायचंय, ऑपरेशन करायचंय, पेशंट 1 नंबरचा घाबरट आहे. त्या पेशंटला जर सांगितलं की तुझं किडनी त्या ठिकाणी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन आहे, तर तो पेशंट ऑपरेशनच्या आधी मरणार आहे. किंवा तुझी किडनी काढून टाकायची असं म्हटलं तर तो ऑपरेशनला जाणार नाही आहे. त्याला सांगितलं तुझी रेग्युलर टेस्ट करायची आहे आणि म्हणून तुला घेऊन जायचं आहे. आणि आता तुझी टेस्ट करायला नेलेला जो पेशंट आहे, त्या पेशंटची किडनी काढून टाकली. आता हा काय मार्ग त्याला योग्य आहे का? की त्याला न सांगता तुमच्या देहाची किडनी काढतात, तुम्हालाच सांगते, काय करणार? तुम्हाला सांगून हा मनुष्य करूनच घेणार नाही. अयोग्य मार्ग वैयक्तिक पातळीवर पण अवलंबावा लागतो. पण तो जो अयोग्य मार्ग आहे, तो मार्ग कसा आहे? त्याच्या हिताचा आहे, त्याच्या कल्याणाचा आहे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुद्धा जेव्हा एखादा मार्ग असा स्वीकारावा लागतो की थोडंसं हुशारीने, थोडंसं खुबीने, थोडंसं कुणाला तरी बायपास करून एखादी गोष्ट जर आम्हाला करावी लागली, तर ती करण्यामागे निस्वार्थ हेतू ही पहिली गोष्ट, समोरच्याचं कल्याण ही दुसरी गोष्ट, आणि त्याच्याही पेक्षा फार मोठ्या प्रमाणातला अविचार असेल तर समष्टीचं कल्याण हा त्याच्या मागचा खरा हेतू. अन्यथा अविचाराच्या मार्गाने कधीच जाऊ नये. म्हणून समर्थांच्या चरित्रातले प्रसंग काय थोडे, जेव्हा त्यांच्याकडे त्या मुसळेश्वर, ज्यांच्या हातामध्ये नेहमी मुसळ घेऊन समर्थांचे एक शिष्य व्यवहार करत असत, तर ते ज्यांच्या हातात कायम मुसळ आहे अशा त्या रामदास यांना सगळेजण म्हणजे मुसळे बाबा का काय मुसळेश्वर असं म्हणायचे, मला तर नाव विसरले मी. पण त्यांना एका मुसलमान सरदारांनी पकडलं आणि खाली म्हणजे बंदिस्त ठेवून दिलं. आता कुठे ठेवलेत माहीत नाही. आता ते बिचारे खाली राहून ओरडत होते की समर्थांच्या नावाने, की समर्थ मला बाहेर काढा, हे काही खरं नाही आहे, हा अत्याचार करतोय, या भागामध्ये अडचणी निर्माण करतोय आणि मला असं ठेवलेलं आहे की तुम्हाला कळणार नाही. आणि आता त्यांच्यावरती हल्ला करावा आणि त्याला संपवून टाकावं, ह्याकरता म्हणून तो जो सरदार आहे तो प्रयत्नशील आहे. समर्थांना जेव्हा कळलं की जेव्हा ह्याच्यावरती हे घातपाती हल्ला करणार आहे, अत्यंत ताकदवान, त्यावेळेचे सगळे रामदासी, प्रचंड शक्तीची उपासना हे समर्थांचं पहिलं व्रत, सगळे बलवान आहेत, सगळे उत्तम आहेत शरीराने, सगळे त्यांना म्हणजे ठोशाला ठोसा लावायला त्यांना काही मोठं अवघड नाही आहे. अशा स्थितीमध्ये जेव्हा त्या सरदारांनी त्यांच्यावरती हल्ला केला आहे, त्या हल्ल्यामध्ये आता इतक्या लोकांनी यावं आणि हल्ला करावा, एकाच एक असेल तर तो केव्हाच सरदाराला घेऊन फेकून दिला असता त्यांनी. पण इतक्यांनी हल्ला करायचा, आता हा टिकतो का नाही? त्यांनी दिलं समर्थाचं तुम्ही बघा बुवा. त्यावेळी समर्थ जे आले की त्यांनी खडाखड त्याला मारलंच आहे सरदाराला. तो आपल्या जागेवर बेशुद्ध पडलाय समर्थांची ती स्थिती बघून. समर्थ म्हणतात हे असे मार्ग अवलंबावे लागतात. समर्थांनी तर असं सांगितलं आहे की जो आपल्याशी बगावत करणारा आहे, जो आपल्या राज्याशी बेईमानी करणारा आहे, जो राज्याच्या म्हणजे खबरे आहे, जो शत्रूचा आणि आपल्या बातम्या देणार आहे, कोणाला न कळत त्याला पहिल्यांदा मारून टाका. शत्रू लहान आहे तोपर्यंत दुसऱ्याच्या न कळत आधी त्याला संपवून टाका. कोणता मार्ग आहे हा? अन्याय मार्ग आहे. पण इलाज नाही आहे, कारण तुम्हाला तुमचं राज्य टिकवायचं आहे. तुम्ही जर सारख्या अहिंसा करत बसलात तर तुम्हाला ते राज्यच सांभाळता येणार नाही, तुम्हाला राज्य चालवताच येणार नाही. त्या ठिकाणी जशास तसे उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट जोडून द्यावाच लागतो, त्याला काही पर्याय नाही आहे. म्हणून इथे त्यांनी एक फार गंभीर आणि मोठे विचार आपल्या प्रपंचाकरता सुद्धा मांडले की व्यवहार कसा करावा, किती कुशलतेने करावा, कुणाच्या नकळत कसा करावा. पण त्यामध्ये आणि म्हणून समर्थांचा राजकारण शब्द आहे तो आम्ही बदनाम केला. म्हणजे मराठीला किंवा काय हिंदीला म्हणा, पण राजकारण ह्या शब्दाची देणगी समर्थांनी दिलेली आहे.
हा समर्थांनी कॉइन केलेला शब्द आहे राजकारण. जसा धर्मकारण शब्द आहे तसा समर्थांनी राजकारण शब्द दिला. आणि समर्थांचं राजकारण या शब्दाचा अर्थच आहे की धर्माच्या रक्षणाकरता जे जे करावं लागेल ते ते राजकारण आहे. आणि ते त्याचा मार्ग कसा असावा, त्याचा मार्ग नेहमी धर्माधिष्ठितच असावा. धर्म सोडून या मार्गाने माणसाने जाऊ नये. वेड्यावाकड्या मार्गाने धर्म सोडून कधीच जाऊ नये. वेळ पडली तर त्याचा अवलंब करायला सुद्धा चुकू नये किंवा कचरू नये. म्हणजे त्याच्या मागे आपण चाणक्यांपर्यंत पोहोचलो तर आपल्याला चाणक्यांची सूत्र कळती. चाणक्यांनी काय पद्धतीने, पण तरी सुद्धा चाणक्यांचा सुद्धा एक नियम आपण जो वाचत गेलो तर आपल्या लक्षात येईल की शत्रूच्या माणसाला सुद्धा संपवताना त्याच्या सगळ्या अपराधांचा लेखाजोखा बघून मग त्याला संपवायचा आहे की नाही ते ठरवा. तोपर्यंत शक्यतो कुणाला संपवायचा नाही. आणि शत्रूचा माणूस जे शत्रूच्या राजावर, म्हणजे समजा हा राजा आहे, आपला हा शत्रू आहे आणि त्याचा एक प्रधान आहे आणि तो आपल्या राजाशी जर नेकीने राहतोय, त्याचं इमान आहे, तर चाणक्यांना त्याचा विशेष आदर आहे. चाणक्यांनी तर तुम्ही जर मुद्रा राक्षस वाचलं असेल किंवा ऐकलं असेल नाटक, तर त्यातला जो अमात्य आहे तो नंदांचा प्रधान आहे. आणि तो नंदांचा प्रधान नंदांशी इतका एकनिष्ठ आहे की ते म्हणतात ह्याची एकनिष्ठा चंद्रगुप्त मौर्याशी जोडली गेली पाहिजे. ह्याला संपवायचा नाहीये मला, ह्याच्या निष्ठेचं स्थान मला बदलायचं, कारण याची निष्ठा, याचे सद्गुण नेहमीच माझ्या आधाराला जे प्राप्त आहे. आणि त्यामुळे समर्थांनी सुद्धा ही राजकारणाच्या मागची भूमिका हे आहे की आम्ही काँग्रेसवाले जे करू ते योग्य, मोदी करेल ते प्रत्येक चूक. अरे देशाचं हित बघा ना बाबा. समर्थ म्हणतात की देशकार्याकरता, देवकार्याकरता राजकारण करावं. आज परिस्थिती अशी आहे की स्वार्थाकरता राजकारण आहे. आणि त्यामुळे राजकारण शब्द आज बदनाम आहे. जो समर्थांना अपेक्षित आहे राजकारण, तो हा राजकारण शब्द नव्हे. आता आपण व्यवहारात म्हणतो काय राजकारणी मनुष्य म्हणजे काय पाताळ यंत्री माणूस आहे, अशा अर्थाने आपण त्याला राजकारण, तसं ते राजकारण नाहीये. वास्तविक पाहता धर्माचं हित आहे, ज्याच्यामध्ये देशाचं हित आहे, व्यापक असं समाजाचं हित आहे. आणि मग त्याकरता मार्ग न्याय्य आहे का अन्याय्य आहे ते थोडंसं बाजूला ठेवा म्हणतात. त्याचा पहिल्यांदा विचार करा म्हणतात समर्थ. आणि विचार करून न्याय्य मार्गापेक्षा अन्याय्य मार्ग योग्य असेल तर त्या मार्गाने खुशाल जा म्हणून सांग. काय करणार दुसरं की ज्यावेळी तुम्हाला तुमचं राज्य टिकवायचं आहे त्यावेळी हे केलं पाहिजे. अर्थात इथे राज्याचा संबंध नाहीये, इथे व्यवहाराशी पण तसंच निगडीत आहे. परोपकार सांडू नये, परपीडा करू नये. दुसऱ्या करता जितकं चांगलं करणं शक्य आहे तेवढं करत राहावं. दुसऱ्याला पीडा देऊ नये, विकल्प पडो देऊ नये. कोणे एकासी, विकल्प आपल्याविषयी कुणाच्याही मनामध्ये शक्यतो गैरसमज निर्माण होऊ देऊ नये. आपलं वागणं इतकं निसंदिग्ध ठेवावं, दुसऱ्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह निर्माण होऊ नये असंच आपलं वागणं ठेवावं. नाही आपल्या समजा एक स्वभाव आहे एखादा, आता पुढे त्यांनी म्हटलंच आहे की फार बोलू नये आणि अगदी न बोलता राहू नये. आपण असा प्रत्येक माणूस कसा आणायचा की जो बरोबर जेवढं पाहिजे तेवढंच बोलेल. एखादा अधिक बोलेल, एखाद्याला अजिबात बोलताच येत नाही, तो म्हणतो अहो काय बोलावं मला समजतच नाही, कारण त्या बिचाऱ्याला येतच नाही बोलता. तो इतका कमी बोलणार आहे आणि एक इतका बोलतो की त्याला कसं थांबावं ते कळत नाही. त्याला दुसऱ्या शेवटी थांबवावं लागतं की आता थांबा, मुश्किल झालं. सांगण्याचा हेतू असा इथे की त्यांनी म्हटलंय की आपल्याविषयी दुसऱ्याच्या मनामध्ये जर गैरसमज निर्माण झाला तर तो आधी आपण निर्माण होईल असा आधी व्यवहार करू नये. पण समजा सगळ्याच माणसाचा सगळाच व्यवहार बरोबर होतो असं नाही, कधीतरी व्यवहार चुकू शकतो. व्यवहार चुकला, एखाद्याचा गैरसमज झाला तर थेट त्याच्यापर्यंत जावं, पोचावं, त्याला सांगावं की बाबा तुझ्या मनामध्ये जो गैरसमज येतो गैरसमज सोडून दे, आता ते गैरसमज आपण पुढे जाऊ, आता हा विषय संपवून टाकू. इथे त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारे आपल्या इथे त्यांनी मनाच्या श्लोकात सुद्धा म्हटलंय मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासिरे नीव व्हावे. त्यांनी सांगितलं की आपण नेहमीच
आपल्या मनामध्ये धारिष्ट ठेवावं, कारण तुम्ही काही काम करत असलात तरी त्याच्यावरती बोलणारी मंडळी आहेतच. काम केलं तरी सगळ्यांच्या पुढे पुढे करते, काम नाही केलं अहो महालबाड आहे, काही करायला नको. अरे काय करायचं, माणसाने काही केलं तरी दोन बाजूनी बोलणारी माणसं आहेतच. त्यामुळे त्यांनी सांगितले समोरचा बोलणारा आपल्याला काय बोलतो ह्या बोलण्यावरती आपण जाऊ नये. मना श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. समोरची माणसं काही बोल. पुन्हा समर्थांचं एक आपल्याला फार चांगलं सांगणं आहे मनोबोधाच्या रूपाने. ते म्हणाले वैयक्तिक पातळीवरती घरात घराबाहेर कुणी कितीही टीका केली तरी ती टीका सोसा, त्याला उलटं उत्तर देऊ नका. परंतु आपल्या घराच्या, आपल्यापुरता सांगायचा विषय तर आपल्या घराबद्दल उद्या कुणीतरी काहीतरी तिसरंच येऊन आपल्याकडे बोल, हो का असं का तुम्हाला आमच्या घराबद्दल, हा आमच्या घरची माणसंच अशी काय करणार. म्हणजे माझ्या घरच्या लोकांच्या करता चांगलं बोलणं जर मला बोलता आलं नाही तर समर्थ म्हणतात हे चालणार नाही. तुझ्या करता कुणी कितीही शिव्या घातल्या गप्प बस, पण तुझ्या व्यापक ज्याला विस्तार आहे किंवा ज्याला आपण लार्जर इंटरेस्ट म्हणतो की अधिक व्यापक कल्याणाकरता माणसानी योग्यच बोललं पाहिजे आणि तिथे सहन करून घेता कामा नये किंवा विरुद्ध वागता कामा नये. समर्थांना दोन्ही मान्य नाही. समर्थांना तर ही बघावत तर मुळीच मान्य नाही. या आपल्याच घराबद्दल बाहेर जाऊन हा काहीतरी चार गोष्टी सांगतो, समर्थांना मान्य नाही. समर्थांना आपण एखाद्या संस्थेशी निगडीत आहोत आणि त्या संस्थेचं काम, संस्था किती वाईट आहे, ते लोक कसे, अहो मी किती काम करेन, काय त्या कामाचं या लोकांना कौतुक आहे, म्हणजे मी किती मोठा आणि बाकी सगळं किती छोटं, हे जे स्वार्थाशी निगडीत आहे मान्य नाही. समर्थ म्हणतात या ठिकाणी आपल्याला की म्हणाले हा जो विकल्प आहे हा विकल्प पडो देऊ नये कोणे एके विषय. आपल्या बद्दलच्या वागण्याने कुणाच्याही मनामध्ये विकल्प निर्माण होईल असा व्यवहार कधीही करू नये. आपण प्रत्येक वेळी आपला व्यवहार नेहमी स्वच्छ ठेवावा. ते म्हणतात नाही आपल्या तरी सुद्धा आपलं काही चुकलं, समोरच्याचा मनात विकल्प आला, एकदा सांगून भागलं नाही, दोनदा सांगून भागलं नाही, तीनदा सांगून पुन्हा पुन्हा सांगा म्हणतात. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. त्यांनी सांगितले सर्वदा सर्व काळ. कुणी म्हटलं नाही हो तुमच्याबद्दल असंच बोलतात लोक, हो का, नाही हो असं नाहीये. नम्र वाचे त्यांनी सांगितलं की हो तुम्हाला काय जातं आमच्याबद्दल बोलायला, तुम्हाला काय माहिती आहे आम्ही काय करतो, तुम्ही काय वाटेल ते बोलता आमच्याबद्दल. समर्थ म्हणतात ही भाषा स्पष्टीकरणाची नाही, स्पष्टीकरणाची भाषा मवाळच आहे. म्हणाले फक्त अगदी आम्ही असे नाही, आम्ही असे वागत नाही, आमच्याकडनं असं होत नाही. मी माझ्यापुरता एक, मी आपल्याकडे बोललेही असेल, मी एक नियम करून घेतलेला आहे की कुठेतरी काहीतरी वेडवाकडं घडलं बोलण्यामध्ये मागे पुढे, सामाजिक कार्यामध्ये अशा अनेक गोष्टी येतात की ज्याच्यामुळे माणसांना काही बोलायची वेळ येते. तेव्हा अति झालं समोरच्या माणसाचं, आपल्याला जर असं वाटलं की आता हा मनुष्य मर्यादा ओलांडतोय, आता जे तो आपल्याला वरती आरोप करतोय आतापर्यंत आपण ऐकले इथपर्यंत ठीक झालं, ह्याच्याही पुढे जाऊन आता आरोप करतोय, तर मी म्हणते बघा माफ करा, आपण दोघंही जण आतापर्यंत काय बोललो ते विसरून जाऊ आणि हे आज जे बोलले त्याच्या आपण मागच्या तारखेवर जाऊन बसू, तिथून आपला व्यवहार सुरू करू. बस आजचा व्यवहार संपवून टाका. आजचा व्यवहार तुम्ही मनात ठेवू नका, माझ्या मनात तर नाहीच आहे, विषय संपला. कुठे पाहिजे, तर तुम्हाला असं आहे एकदा कळलं समोरच्या माणसाला किती वेळा समजावून सांगितलं तर त्याला आपण काय म्हणतो आहो हे कळत नाहीये. असं जर होत असेल तर समजावणं ही त्याच्याकरता म्हणजे उपयुक्त असणारी आपल्याला उपाययोजना दिसत नाही. हा काही उपाय नाहीये असं आपल्या लक्षात आलं तर म्हणावं हा विषय सोडून द्या, चला मागे चला, आणि मागे जाऊ आणि मागूनच आपण त्याच ठिकाणावरून पुढे चालू. पण समर्थ म्हणतात आपल्या विषयीचा जो विकल्प आहे तो विकल्प दुसऱ्याच्या अंतःकरणामधला निघून जावा याच्याकरता आपण मात्र वारंवार प्रयत्न करावा. आपण आपल्याकडून दुसऱ्याच्या मनातले गैरसमज वाढत जातील असा व्यवहार ठेवू नये, किंवा ते गैरसमज राहिले तर त्यांना काय करायचं तर करतील गैरसमज,
वाटलं तर बोलतील, नाही तर नाही म्हणाले. गरज आपल्याला आहे असं समजावं. आपल्याविषयी दुसऱ्याच्या मनात वाईट राहू नये याची तळमळ आपल्याला आहे असं वाटून घ्यावं आणि आपण धडपड करत राहावी. आणि म्हणून ते सांगतात, विकल्प पडो देऊ नये कोणी एकाजी, नेणपण सोडू नये, महंतपण सांडू नये. सगळे परस्पर विरोधी जे विषय आहेत ते आपल्या पुढे ते सांगतात. ते म्हणतात नेणपण म्हणजे नेणतेपण, अज्ञानपण, धाकटेपण. समोरचा माणूस काही सांगायला लागला, हो अरे मला माहिती आहे, असं उत्तर देऊ नये. हो का, असं का, अरे वा, माहित नव्हतं, बरं झालं तुम्ही सांगितलं, उपयोग झाला. म्हणाले ह्याच्यामध्ये हो मला माहिती आहे हे म्हणण्यात मी काय करते, फक्त माझा अहंकार पुष्ट करते, बाकी काही नाही करत. आणि त्याला सांगताना जर मला वाटलं की आता फारच तासभर पाल्हाळ लावायला तर मात्र आपल्याला म्हणायची वेळ आहे, तर सांगावं की बा हे ना ऐकलंय मी, वाचलंय, पाहिलंय मी, मला कल्पना आहे, एवढ्यानी त्याला थांबवावं. पण आपलं लहानपण, आपलं जे माऊलींच्या शब्दात बोलायचं तर जई जगा धाकुटे होईजे ती जवळीक माझी, की धाकटेपण स्वीकारा, लहानपण स्वीकारा. ते आम्हाला म्हणतात की आपल्याला तू मोठा, आमचं जगदीश म्हणतो तसं, त्याचं गाडी चालवताना कोणी आला अंगावरती गाडी, तो म्हणतो, त्याला राग आलेला असतो पण त्याला रागावू देत नाही. मी त्याला तुझे भांडण करू नको जगदीश, चल सरळ पुढे चल, हा ताई मैं कुछ नहीं बोलूंगा. ते फक्त तो ड्रायव्हरला म्हणतो, तू बडे बाप का बेटा आहे, मैं छोटे बाप का बेटा. हे तुला बोलायची काही गरज आहे, थांबवून त्याला सांग, हा तुम बडे बाप के बेटे हो, हम छोटे बाप के बेटे. म्हणजे हे जे असतं ना माणसाचं, की आपल्याला ते सगळं सोडून द्यायचं आहे. सोडून देताना सुद्धा काहीतरी शेवटी एक बोलून सोडावं. आपला अहंकार सोडणं आपल्याला फार अवघड, फार अवघड आहे. कुणालाही, प्रत्येक मनुष्याला, की आपलं अस्तित्व नगण्य करून दुसरा आमच्यावरती काहीही आरोप करतोय तरी आम्ही ते चालवणं फार अवघड आहे. पण समर्थ म्हणतात, वैयक्तिक पातळीवरती जितकं सोसावं लागेल तितकं सोसावं, पण सामाजिक पातळीवर एवढंच सुद्धा स्वीकारू नये. कुठल्याही व्यापक पातळीवरती कुठलाही अन्याय सहन करू नये. वैयक्तिक पातळीवर सहन केला तर ही आध्यात्मिक परीक्षा आहे असं म्हणावं. म्हणून ते आपल्याला पुढे सांगतात, नेणपण सोडू नये, महंतपण सांडू नये. आपलं मोठेपण कधी सोडू नये. समोरचा माणूस वेडवाकडं बोलला, मी मोठा आहे, मी त्याला क्षमा केली पाहिजे. समोरचा माणूस आपल्यावरती रागावला, ठीक आहे रागावू दे, मी मोठा आहे ना, मला कुणीतरी शहाणं झालं पाहिजे ना, मला समजून घेतलं पाहिजे, मी समजून घेतो, सोडून देऊया त्याला. इथे महंतपण सोडू नये. महंतपण याचा अर्थ आपलं मोठेपण. मोठेपण म्हणजे वाईट अर्थाने मोठेपण नाही, अधिकाराने मोठे, शोषण्याने मोठे, सोडून देण्याने मोठे, जबाबदारी स्वीकारण्याने मोठे. हे ठीक आहे, जबाबदारी स्वीकारायची, तुम्ही कोणी घेणार का, नाही, ठीक आहे मी घेतो, काही अडचण नाही, आपण करू. ते म्हणतात की जिथे मोठेपण स्वीकारलं पाहिजे आणि व्यवहार केला पाहिजे तिथे मोठेपण आम्ही कधीच सोडता कामा नये. नंतर ते म्हणतात, द्रव्यासाठी हिंडो नये कीर्तन करीत. ते म्हणतात, गावोगाव प्रवचनकार शोधतोय, त्याला कुठं प्रवचनाला संधी मिळते, आणि मग तो, मी तुम्हाला म्हटलं तसं, त्याचा कागद, त्याचे स्वतःचे डिमांड्स फार मोठे असतात. मला खोली स्वतंत्र पाहिजे, मला माझं अमुक पाहिजे, मला तसं तमुक पाहिजे, माझी व्यवस्था वेगळ्या ठिकाणी करा, मला शांत ठिकाणी राहायचं आहे, मला अमुक आहे, 8 दिवसाचा आपल्याकडचा निवास आहे तो असा झाला पाहिजे, माझ्या भोजनात हे पदार्थ असले पाहिजेत, ते नसले पाहिजेत. अनेक 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 गोष्टी प्रवचनकाराच्या डिमांड्स असतात. त्यांनी सांगितलं की कीर्तनकारांनी पैशाकरता गावोगाव हिंडू नये, द्रव्यासाठी कीर्तन करू नये, संशयात्मक बोलू नये. दुसऱ्याच्या मनात संशय निर्माण होईल, काय हो असं म्हणाले का ते, काय माहित नाही हो, म्हणले असतील, नाही तर नसतील, काय ठीक आहे हो, जाऊ दे, तुम्ही कशाला मनावर घेता, लोक अशीच असतात, काही बोलतात, आपण सोडून द्यावं. म्हणजे तो म्हणतो, अरे म्हणजे बोलले म्हणजे हे सगळं इकडून इकडून गोल 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 करून समोरच्याला असं दाखवून द्यायचं की तो बोलला तो तसंच आहे, तो तसंच बोलणार. याच्या मनात पोटात उकळ्या फुटत असतात. कारण का, तर बरं काय, आता त्या दोघांचं भांडण होणार, आता त्यांचं काही बरं राहणार नाही. तर म्हणाले, संशयात्मक बोलू नये, बहुत निश्चय करू नये.
खूप निश्चय करू नयेत की हे मी करीन, ते मी करीन, ते मी करीन, म्हणजे फार महत्वाकांक्षी बेत आखू नयेत. आणि मग नाहीतर ते सगळं आम्हाला पार पाडता येत नाही, मग फजिती होते. जे एक स्वीकारलंय ते आपल्याला कायमस्वरूपी चालवता येईल का हे बघावं. ते चालवता येत आहे बघितल्यावर दुसरा निश्चय करावा. तोपर्यंत दुसऱ्या निश्चयामध्ये पडू नये. जमेल तेवढंच करावं. म्हणून ते म्हणतात बहुत निश्चय करू नये, निर्वाहे वीड धरू नये, ग्रंथ हाती. आता हे तर सगळ्या प्रवचनकारांना समर्थांनी एकाच वेळी लाथ पण घातली आहे आणि 2 थोबाडीत पण मारली आहे. प्रवचनकाराला जेवढं काय बुकलून काढायचंय तेवढं काय. यांनी सांगितलंय ज्याला बोलायचं आहे त्यांनी ग्रंथाचा नीट अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. आता ग्रंथाचा नीट अभ्यासची डेफिनेशन कशी करायची करणंच शक्य नाहीये. कारण जोपर्यंत, म्हणून तर आपल्याकडे प्रवचन किंवा व्यासाची जी गादी आहे त्या गादीवर बसणाऱ्याला खरं म्हणजे धर्मसंकीर्तनाचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा तो अनुभूतीने संपन्न आहे. म्हणून आपल्याकडे उपदेश कोणाचा ऐकावा म्हणून सांगितलंय, शाब्देच परेच निष्णातः, की जो शब्दज्ञानाने पण निष्णात आहे आणि ज्याला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे, दोन्हींनी ज्याचं ज्ञान समृद्ध झालंय, अशाच माणसांनी प्रवचन करावं, अशाच माणसांनी कीर्तन करावं. आता अशी जर माणसं पाहिजेत तर ती काही पैशाला पासरी मिळत नाही. मग हे ग्रंथ जायचे कसे पुढे? त्याच्याकरता यांनी फार चांगला शब्द वापरलाय पांडुरंग शास्त्री आठवले. ते म्हणले आम्ही सगळे पोस्टमन आहोत. आमचं एवढंच काम आहे की जसा पोस्टमन या पत्त्यावरचं पत्र ज्यांनी पाठवलं आहे त्याच्या बर हुकूम त्या पत्त्यावर नेऊन पोचवतो, तसा हा आदला मधला जो आहे प्रवचनकार तो पोस्टमन आहे. त्या ग्रंथात काय लिहिलंय हे त्याला जितकं कळलं आहे तितकं तो समोर पोचवायचा प्रयत्न करतो. फक्त त्या प्रवचनकाराची बाजू एकच आहे, तो प्रामाणिक असला पाहिजे. आपल्याला कळलं नाही तरी बेधडक काही बोलून मोकळा असं हे आपल्याला समजत नाही. हा आपला विषय आपल्याला काय कळलं नाही ते काय आहे म्हणावं, बोलावं. एवढं बोलण्या इतका आपला अहंकार अजून गेलेला नसेल तर विषयाला बायपास करावं आणि पुढे जावं. नाही, आपल्याला सांगायचं की आपल्याला हा विषय कळला नाही, ठीक आहे ना. कारण ती सुद्धा मानसिक तयारी व्हायला लागते की 4 लोकांच्या मध्ये मला हा विषय कळत नाही असं सांगितलं तर लोक काय समजतील माझ्याबद्दल. नको आहे, ठीक आहे, पण मग त्या विषयावरती आपण चर्चा करू नये, बोलूच नाही त्या विषयावर. आणि म्हणजे तुम्हाला एक विनोद म्हणून सांगते. आमच्या उपनिषदामध्ये, छांदोग्य उपनिषदामध्ये उद्गीत यापासून उपनिषद सुरू झालेलं आहे की सामवेदाचं उपनिषद आहे. सामवेदाचे मंत्र म्हटले जातात ते गाऊन म्हटले जातात. जे मंत्र गाऊन म्हटले जातात आणि त्या मंत्राचा जो मुख्य भाग आहे तो मुख्य भाग गाणारा जो आहे त्या मंत्राचा त्याला उद्गाता असं म्हणतात. जो आम्ही मराठीमध्ये शब्द जसाच्या तसा घेतलेला आहे की या कार्याचा उद्गाता म्हणजे या विषयाचा उद्गाता. तर असा उद्गाता म्हणजे तो उद म्हणजे वर खरं म्हणजे, आणि गाणारा म्हणजे ते स्वरामध्ये गाऊन जे काही कर्म केलं आहे त्या कर्माला विशेषत्वानी फल ज्याच्यामुळे प्राप्त होणार आहे असे ते सामवेदाचे आशीर्वादाचे कल्याणकारी मंत्र आता जो गाणारा आहे तो उद्गाता आहे. तर आणि तो जे गातो सामवेदाचे मंत्र त्या मंत्राला उद्गीत असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये आता त्याच्याबरोबर त्याला 2 साथ द्यायला असतात. त्याला प्रस्तोता आणि प्रतिहर्ता असं म्हणतात की त्याला साथ देणारे 2 जण आहेत. तो प्रस्तोता आणि प्रतिहर्ता असे आहेत आणि ते तिघे मिळून, ते कमीत कमी म्हणजे ते तिघे मिळून त्या सामवेदाच्या मंत्रांचं गायन करतात. आता शब्द आला उद्गीत. ते उद्गीत शब्द आल्याबरोबर तर माहिती कुठे आहे तो शब्द काय आहे. तर म्हणाले तुम्हाला एका कीर्तनकाराचा विषय सांगते. तर त्यांनी विचारलं की हे उद्गीत काय असतं. तर म्हणाले अहो असं आहे, तुम्हाला माहिती नाही का म्हणाले की गीत म्हणजे खरं म्हणजे गीत, परंतु म्हणाले आता ते गीत जेव्हा आपल्या इकडे कुठे लोक गात नाहीत तेव्हा ते कुठेतरी खेड्यापाड्यात जंगलात डोंगरावर गायलं जातं.
म्हणून त्याला उद्गीत म्हणतात. म्हणाले अशा उद्गीतवरून हिंदी सिनेमा निघालाय की नाही, गीत गाया पत्थरों. कीर्तनकार आहे, कीर्तनकार आहे. आता तुम्ही काय उत्तर द्याल सांगा. थक्क करणारे कीर्तनकार आहेत, आपल्या आपल्या परीने काहीही बोलतात. त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की अहो म्हणाले ही सगळी ओंकाराची उपासना आहे. उद्गीत ही ओंकार उपासना आहे. आणि ती ओंकार उपासना मग आता पुढे कोणती, मग सगळे वैदिक मंत्र वगैरे वगैरे, पण आधी मुळात तो ओंकार गायला सांगायचा आपल्याला हेतू. म्हणजे आता एकाने प्रश्न आपण पुढे जाऊ. एकाने प्रश्न विचारला की अहो कीर्तन म्हणजे काय हो. त्यांनी सांगितलं सोपं आहे. काय तुम्हाला कीर्तन शब्दाचा अर्थ माहित नाही. नाही म्हणाले माहिती काय आहे. अहो म्हणले कीर्तन माजलेलं होतं आणि ते कीर्तन माजलेलं ज्यांनी काढून टाकलं त्याला कीर्तन म्हणतात. म्हणजे निदान हेच म्हटलं असता तरी पुरलं असतं, पण म्हणायला होतं की आमच्या डोक्यामध्ये कीर्तन माजलं आहे. ते कीर्तन दूर करण्याकरता जर कीर्तन ऐकलं तर आमच्या डोक्यातलं अज्ञान दूर होईल एवढं म्हटलं तरी चाललं असतं. पण काही नाही हो, इतकं अवघड आहे. म्हणजे त्यांनी जे शिकवून ठेवले समर्थांची वाणी मोठी परखड आहे. त्यांनी सांगितलं निर्वाहे विण धरू नये ग्रंथ हाती. आपल्याला त्या ग्रंथाचा निर्वाह करता येत नसेल, त्याचं स्पष्टीकरण देता येत नसेल तर धरू नये. पण आता असं आहे, कोणताच ग्रंथ कुणालाही कसं म्हणता येईल की आपल्याला कळला, कुणाला म्हणता येईल की त्या ग्रंथाचा आपला अभ्यास झाला, असं तर होणारच नाही. पण निदान शब्दाचा अर्थ तरी चुकू देऊ नये. आणि एक आणखीन गोष्ट, म्हणजे हा खरा तुमचा विषय नाही, हा खरा आमचा विषय आहे. पण त्याच्यामध्ये विषय असा आहे की एखादा ग्रंथ अभ्यासाला घेतला, त्या ग्रंथाच्या त्या ओळीचा अर्थ लावायचा. त्या ओळीचा अर्थ कालाप्रमाणे बदलतो. एवढंच नाही तर विनोबा भावे म्हणतात त्याप्रमाणे शब्दाला अर्थाचं ओझं होत नाही. त्याप्रमाणे सुद्धा अनेक अर्थ त्याच्यातून निर्माण होत असतात. आणि त्या वेगवेगळ्या निर्माण होणाऱ्या अर्थांच्या मधून सुद्धा त्या ग्रंथाच्या किंवा त्या ओव्यांचे अर्थ लावले जातात. आता अर्थ लावले जाण्यामध्ये पुष्कळ गोष्टी म्हणजे अंतर्भूत आहेत. तर त्या सगळ्या जे काही वेगवेगळे अर्थ आहेत किंवा त्या सगळ्या ज्या काही विद्वत्ता प्रदर्शनाच्या जागा आहेत किंवा बुद्धीची कसोटी लागणाऱ्या जागा आहेत, परीक्षा घेणाऱ्या जागा आहेत, त्या प्रत्येक वेळी आपण लावलेला तर्क किंवा आपल्याला लागलेला अर्थ हा खराच असेल, योग्यच असेल असं सांगण्याकरता आपल्याकडे काही निकष नाही. मग काय करावं, म्हणजे हा खरंच सांगते, हा आपला विषय नाही, हा आमचा विषय आहे, पण आम्ही एक कधीतरी प्रकटीकरण करावंच ना. समर्थांनी म्हटले तसं एक गोष्ट आहे की ग्रंथाला शरण गेल्याशिवाय ग्रंथ कधीच आपल्याशी बोलत नाही, ही गोष्ट निश्चित आहे. आणि ग्रंथाला जितक्या नम्रतेने शरण जाऊ तितक्या त्या ग्रंथाचा बारकावा, कारण शेवटी भगवंत आम्हाला ज्ञान कुठून देतो, बुद्धी योगम ददाम्यहम. आणि प्रवचनकाराच्या अंतःकरणामध्ये माझ्या बुद्धीची कसरत करायची आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत कधीच ग्रंथ कळत नाही. अंतःकरणातली ग्रंथकाराची धारणा एकच आहे की ग्रंथाचा अर्थ लावताना माझ्याकडून भगवंता एकही अपसिद्धांत जाऊ देऊ नकोस, एवढं एकच मागणं आहे. आणि प्रत्येक प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी, भागवतकारांनी भगवंताला एवढंच मागावं, जे दोन शब्द बोलायचे आहेत त्या शब्दामध्ये कुठलाही अपसिद्धांत होता कामा. तासन तास बोला, वर्षानुवर्ष बोला, पण बोललेल्या वाक्यामध्ये अपसिद्धांत होता कामा नये. मूळ तत्वज्ञानाचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला आमच्या बोलण्याने बाधा येता कामा नये. आणि आमच्या बोलण्याने जर बाधा यायची नसेल तर ग्रंथाचा कर्ता द्रष्टा त्याचा आशीर्वाद पाहिजे आणि ईश्वराचा आशीर्वाद पाहिजे. त्या दोघांचे आशीर्वाद मिळवायला मला काही सांगायचं आहे ही भावना जोपर्यंत आहे तोवर मिळणार नाही. म्हणजे प्रवचनकार जोपर्यंत नम्र होत नाही, आणि जितका नम्र होतो तितकाच त्याला अर्थ उद्भवतो.
त्यामुळे त्याला अर्थ जो उलगडतो तो त्याची नम्रता त्याला अर्थ देते, त्याची शरणागती त्याला अर्थ देते. आणि म्हणून या ठिकाणी ज्याला प्रवचन करायचं आहे त्या माणसाने ईश्वर शरण आणि ग्रंथ शरणच असावं. आणि त्याच्याकडनं जितकी अपेक्षा करायची नाही ही वृत्ती आपल्यामध्ये बाणेल तितका तो ग्रंथ आपल्याशी संवाद साधेल. नाहीच मुखातून अपसिद्धांत निघणार, कारण जबाबदारी त्यांची आहे, बोलणाऱ्याची नाहीच आहे. बोलणारा कोण आहे? अरे त्याची लायकी काय, त्याचं साधन काय, त्याचा अधिकार काय. त्या ग्रंथावरती बोलण्याचा अधिकार अनेक जन्म घेतले तरी त्याला येणार नाही, पण त्याच्या मुखातून तो बोलवतोय, तो भगवंत बोलवतोय, तो ग्रंथकार बोलवतोय. का बोलवतोय? कारण त्या ग्रंथकाराला ते ज्ञान त्या समाजामध्ये पुढे न्यायचंय आणि त्याच्याकरता त्यांनी ते निर्माण केलंय. आणि म्हणून त्यांनी सांगून ठेवलंय प्रवचनकारांना, शाणे व्हा, ग्रंथाला शरण जा, डोळस राहा. आणि ग्रंथाचा उलगडा कोणताच प्रवचनकार करू शकणार नाही, ही गोष्ट तितकीच सत्य आहे जोपर्यंत तो ब्रह्मज्ञानी होत नाही. असं सामान्य आमच्यासारखं प्रवचन कुठून ब्रह्मज्ञानी आणणार हो? सामान्यच असणार तो. पण प्रामाणिकता हा एवढा एकच गुण आहे. त्यामुळे समर्थ सांगतात की जाणपणे पुसो नये, अहंभाव दिसो नये. जाणपणे पुसो नये, विषय माहिती असतो, याचा अनुभव प्रवचनकाराला खूप येतो. समोरचा श्रोता मोठा खट असतो आणि तो येऊन त्याला विचारायचं असतं, आता गीतेचा विषय चालला की काय हो तुम्ही नैष्कर्म्य शब्दाचा अर्थ काय लावता. त्याला असं वाटतं की या प्रवचनकाराची परीक्षा घ्यायची असेल तर याला त्या नैष्कर्म्याचा अर्थ बरोबर सांगता येतो का बघूया. आपण 4 ग्रंथ वाचलेले, त्या 4 ग्रंथात नैष्कर्म्याचा हा अर्थ लावलाय, यांनी काही अर्थ त्याला सांगितला, त्याला जर पटला तर तो म्हणतो की यांनी बहुतेक वाचलंय. आणि त्याला आपण वाचलेल्या 4 अर्थात याचा अर्थ पटला नाही तर याला काही कळत नाही बरं का. याला नैष्कर्म्य बोलतो गीतेवर पण याला काही समजत नाही. म्हणजे आपल्याला सांगण्याचा हेतू असा की समोरच्या माणसाची परीक्षा घ्यायला बसलेली असतात. श्रोते सुद्धा मोठ्यांनी तर परीक्षा जरूरच घेतली पाहिजे, की जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांनी घेतलीच पाहिजे परीक्षा, की हा किती पाण्यात ते कळला पाहिजे ना. कारण बसलाय तिथे प्रवचन करायला, यांनी काही वाचलंय का वाचलं नाहीये का फक्त श्रोत्याच्या पुढे 1 तास आहे. कारण श्रोता नंतर ऐकतो, हा तासभर फक्त आधी अभ्यास करतो, त्यामुळे तासभर अभ्यास करून इथे येतो. म्हणजे आहे कुठे हा, हे तर समोरच्याला कळलंच पाहिजे की कोण बसतोय बोलायला, यांनी काही अभ्यास केलाय का, याचं काही चिंतन आहे का, याचं काही विचार आहे का. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जाणपणे पुसू नये, कुणी पुसू नये, ज्याचा फार अधिकार नाही त्यांनी पुसू नये. जाणपणे अहंभाव दिसू नये, आपला मला काहीतरी कळतं हे कधीही दाखवू नये. सांगे ना ऐसे म्हणू नये कोणी एकासी. म्हणाले कोणी काहीतरी अर्थ सांगितला अमुक एका ग्रंथाचा की कोणी म्हणतं की अहो आम्हाला त्यांनी असा सांग, मी सांगतो तुम्हाला. ते काय सांगतात, त्यांना काय कळतंय मी सांगतो. म्हणजे काय अहंकार आहे आतमध्ये, की अर्थ कळत असेल तर त्या विषयाचा मलाच. म्हणजे जर कोणी सांगत असेल तर त्याला ते अजून उलगडलेलं नाहीच आहे, ते उलगडलं काही असेल तर ते फक्त मलाच आहे. आणि म्हणून ते पुढे सांगतात ज्ञान गर्व धरू नये. ज्ञानाचा गर्व करणार कोण? शंकराचार्यांच्या शिष्याने म्हटलंय आचार्य आपलं ज्ञान किती आगाध आहे. तर शंकराचार्य म्हणाले नाही रे मुलांनो, मला अजून काही कळलं आहे असं मला वाटत सुद्धा नाही. नाही म्हणाले आचार्य आपलं ज्ञान हे आपण बसलेल्या आपण सागरासमोर बसले किनाऱ्यावरती, आपलं ज्ञान सागरासारखं आहे. शंकराचार्यांनी आपला दंड घेतला, दंड सागरामध्ये उभा बुडवला आणि उभा बाहेर काढला. त्या लाकडाच्या दंडाला किती पाणी लागून बाहेर आलं. ते म्हणाले एवढा सागर हे जर ज्ञानाचा सागर असेल तर या सागरातला एवढा जलस्पर्श मला लाभलेला. शंकराचार्यांना एवढा लाभलाय म्हणजे आपल्याला समुद्रात बुडीच घेतली पाहिजे. समुद्राच्या वर येणं शक्य नाही, किती जन्म घ्यावे लागतील त्या समुद्राच्या वर यायला. त्यामुळे त्यांनी सांगितले सहसा छळना करू नये, दुसऱ्याचा बुद्धिभेद करू नये. म्हणजे आमच्या शाळेमध्ये आम्हाला शिकवायला सर होते, ते आपल्याला गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना ही या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला म्हणे. तर त्याच्यामध्ये ती एक ओळ आहे ना की तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं
आणि तिचे गाल लाल झालेले असतात. तर त्यांनी असं म्हटलंय की उष्ण वारे वाहती नासिकात गुलाबाला सुखविती काश्मीरात. त्यांनी सांगितलं की काय परिणाम आहे पृथ्वीवरती. म्हणजे वसुधैव कुटुंबकम आहे. नाशिक मधल्या काश्मीर मधले गुलाब सुकले. आम्हाला नाशिक मधल्या उष्ण वारे वाहती नासिकात गुलाबाला सुखविती काश्मीरात. हो, आम्हाला सांगितलेलं आमच्या मिळाले. किती तुम्हाला किस्से सांगतात, शेकडो. तुम्ही खेडेगावात शिकायला जा. त्यामुळे आमच्यासारखे जेव्हा आम्ही पुण्यात आलो ना, तेव्हा माझी एकच इच्छा होती, आता ते सगळंच गेलं. म्हणजे तेव्हा असं वाटत होतं की आमच्यासारख्या खेडेपाड्यात शिकलेल्या लोकांना एकदा तरी पुण्यातल्या शाळेमध्ये हुजूरपागेसारख्या किंवा अशा या मॉडर्न किंवा या सगळ्या सुंदर सुंदर शाळा आहेत, त्यात आम्हाला एखादं वर्ष तरी शिकायला मिळालं. अहो काय आता तुम्हाला सांगायचे. खेडेगावातले शिक्षक म्हणजे वर्गामध्ये 2 नाही तर 3 मुली असायच्या. त्या सगळ्या चांगल्या कुटुंबातल्या असायच्या. त्या मुलींच्या एवढी त्यांना आवळ्याचं तेल नाही तर ब्राह्मीचं तेल नाही तर माक्याचं तेल उत्तम घरी केलेलं करून ते शिक्षक मुलींच्या डोक्याच्या केसाचं वाढ काय शिक्षक काही नाही, नुसतं झोपा काढणं. काय हो म्हणेल तुमच्या घरी कोणतं तेल वापरतात. धन्य त्या मुलींना काय, त्या लहान आहेत, त्याच्यामध्ये कुठला वाईट सेन्स काही नाहीये. पण इतकं न कळणं आहे, इतकं न कळणं खेडेगावामध्ये. म्हणजे वाईट अर्थाने विद्यार्थ्यांना कधीच कोणी वागवलं नाही, विद्यार्थिनींना पण वागवलं नाही. पण असाच वर्ग असाच चालायचा. सगळे 1ली ते 4थी सगळी मुलं एका वर्गात असायची. पहिली जेव्हा तुला घातलं पाठीवरती, तिला काय घातलं वहीवरती, त्याला काय दौड टाकून तसंच आहे. काही फरक नाही खेडेगावामध्ये. सहसा छळणा करू नये, कोठे वाद घालू नये, कोणी एकासी. कुणाशी वाद घालू नये, कुठल्याच गोष्टीमध्ये ते म्हणतात वाद घालू नये. वाद याच्याकरता की माणसाला सवय होती की उभीच प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी त्याचा तुम्ही एक म्हटलं की आम्ही एक म्हटलं, तुम्ही एक म्हटलं की आम्ही एक म्हटलं, आणि चाललाय त्याच्यातनं निष्पन्न काही होत नाही. म्हणून फार वादाला विषय येऊ लागला, विषय तिथेच थांबवावा. आपल्याला सांगण्याचा हेतू असा की सगळ्या क्षेत्रामध्ये खूप खूप अडचणी आहेत. हे सगळं आपल्याला जगात बघायला. आता आपण आमचंच कशाला आत्ताच्या काळातलं शिक्षकांचं संमेलन भरलं होतं.